या संपाचा नक्कीच परिणाम या मार्केटमधील आवकवरती झालेला आहे. परराज्यातून येणारं गाजर, वाटाणा, सुरण, भोपळा या अशा तरकारी भाज्यांवरती याचा परिणाम झालेला आहे. या भाज्यांचे रेट हे 40 ते 50% नक्कीच वाढलेले आहेत. आणि पालेभाजीच्या बाबतीमध्ये सुद्धा हे नगर, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा या भागातून जो पालेभाजी येणार होता त्या मालाच्या आवकवरती देखील या संपाचा परिणाम झालेला आहे. त्या भाज्यांची सुद्धा 25 ते 30% रेट हे वाढलेले आहेत. नेहमी किती आवक होते आता साधारण आता किती होते? नेहमी 600 650 गाड्यांची आवक होते. आज 400 ते 500 गाड्यांची आवक आहे. म्हणजे 100 गाड्या 100 125 ते 150 गाड्या कमी झालेल्या आहेत.